मित्रांनो, मी आलोय ओंकारेश्वरला. तुम्ही बघू शकता माझ्या पायाखाली पूल आहे, माझ्या समोर डोंगर आहे, डोंगराच्या बाजूला ओंकारेश्वरचं मंदिर आहे. अशा प्रकारे आरतीचं भस्मलिंग सोहळा, त्या साईडला बोटी आहेत. पुढे डोंगर आहे, खाली पाणी फुल थंड, असली थंडी वाजतीये. डोंगरामध्ये वेगळाच नजारा वाटतोय बघायला. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 मजले आहेत बहुतेक. आणि तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ स्विच ऑफ होऊन माझा होस्तोवर चालू ठेवणार आहे. फोन बंद झाला तरी व्हिडिओ चालू ठेवणार आहे, कारण की रूट खूप मोठा आहे. वरती डोंगरांवरती घरं राहतात, माणसं राहतात. या साईडला नदी बघू शकता तुम्ही, तिकडं मंदिर आहे. वेगळीच वाही भासती महादेवाकडं. महादेव म्हणजे विषय संपला. द एंड इज बिगिनिंग. थंडी लई आहे. ओंकारेश्वर मी एकदा 9-10 मिनिटाची तर कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे एक दिवस. हो, एवढा प्लॅन केला तर मस्त. टिकट मूल्य प्रति व्यक्ति 300 रुपए है. अन्य कोई भी एजेंट, वेबसाइट या मोबाइल एप्लीकेशन बुकिंग हेतु मान्य नहीं है. बुकिंग करके आने वाले दर्शनार्थी. मी आत्ता घुसलोय आतमध्ये. इथं लॉकर्स आहेत चपलांचे. चपला आता बघू कुठं काढायचे. माझ्या पायात तर सॉक्स आहे. पाय पाट्यात लांब गाडी लावायला लागते, दूर गाडी लगानी पडते. हमारा दर्शन का एंट्री बंद हो जाएगा. इच्छा होगी तो हो जाएंगे, पल भर में हो जाएंगे, तो घंटा भर भी लग जाएगा. जल्दी में नहीं. क्या बोला महादेव की इच्छा है तो पल भर में. महादेव की इच्छा आहे, आम्ही बुलाय. चला 33 मध्ये ठेवा. चला पटके. तो माणूस, वो आदमी बोला महादेव की इच्छा होगी तो दर्शन हो जाएंगे. तो हमें महादेव ने ही बुलाया है जी, नहीं तो हम ट्रैफिक में अटक जाते, हमको खाना भी नहीं मिलता. हम नको बोलू भेटन दर्शन. लय लांब आहे ग पण. होतं का दर्शन? 10:30 वाजेपर्यंत चालू असतं. नहीं हुए तो भी क्या, कल वापस आएंगे. ऐसा बोलते की इथं या नदीपाशी लोक नदीमध्ये साड्या हे करतात, टाकतात, ओटी भरतात असं म्हणतात. पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉग म्हणजे ब्लॉग तर नाही म्हणू शकत, पण व्हिडिओ म्हणू शकतो. पूर्ण व्हिडिओ खास माझ्या लाईक करणाऱ्या मित्रांसाठी, माझ्या मंडळींसाठी. तिकडनं असं ग काय हो, बंद होऊया. पहिलं खाली आहे, खालनं परत वरती आहे वाटतं. अवघड आहे.
इथं आरती पण होती वाटतं. हा घाट आरती होत असेल. ते काय खाली होती, चालू आहे. फोन स्विच ऑफ असतो व्हिडिओ आज. किती चित्र करायचीच आहे. 5 मिनिटाची तर झालेली आहे. अजून तो या आहे. अगं वरती जायचं असतं ना, का खाली आहे मंदिर?